नमस्कार मंडळी, श्रावण स्पेशल म्हणजे आजची रेसिपी आहे मस्त अशा खमंग खुसखुशीत कुरकुरीत आळूच्या वड्या। मस्त अशी रेसिपी आहे। गावावरून आळूची पाने आणली होती, मस्त अशी रेसिपी केली आहे आणि खूप मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथे एका मिक्सर जार मध्ये अर्धी वाटी खोबरं बारीक काप करून घ्यायचं आहे, 1 इंच आलं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि भरपूर असा लसूण सुद्धा घालायचा आहे, म्हणजे इथे 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या आहेत। 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा ओवा घालायचा आहे। सोबतच ह्यामध्ये 1 मोठा चमचा भरून गूळ घालायचा आहे, जेणेकरून ह्या वड्या घशामध्ये खवखवणार नाहीत। सोबतच 1 लिंबाच्या गोळा इतकी चिंच घालून घ्यायची आहे। सर्व छानपैकी वाटून घ्यायचं आहे। नंतर ह्यामध्ये 10 ते 12 हिरवी मिरची घालून पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे। आता इथे मी 2 कप बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये 1/4 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे, जेणेकरून वड्या छान कुरकुरीत होतील। सोबतच 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ म्हणजे 1.5 चमचा मीठ घातलेला आहे, वड्या जास्त आहेत म्हणून। सोबतच 1 चमचा लाल तिखट, जे कोणतं तुम्ही खात असाल ते घालायचं आहे आणि 2 मोठे चमचे भरून पांढरे तीळ घालायचे आहेत। आता ह्यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं पाणी घालत ह्याचं एक छान असं बॅटर तयार करायचं आहे। मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीचं। पाणी जास्त एकदम घालू नका, अगदी थोडं थोडं पाणी घालत त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी सैलसर याचं पीठ असतं, तुम्ही बघू शकता मी थोडंच पाणी घालत आहे। हे अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला वड्याच्या पानावर लावता येईल। पीठ तयार झाले, आपण आता हे बाजूला ठेवूया। आता आपण वड्याची पानं घेऊन त्याची देठ काढून घेऊया, त्याचे शिरा काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून वड्या छानपैकी वळता येतील आणि खवखवणार सुद्धा नाहीत। अशा रीतीने तुम्ही त्याच्या शिरा काढून घ्यायचे आहेत। जर अशा रीतीने जमत नसेल तर फक्त वरचं देठ काढून नंतर तुम्ही याला बेलण्याने लाटून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व शिरा त्याचा हे होऊन जातात। मोठी असेल तर तुम्हाला ह्याची शीर काढावीच लागेल। आता आपण ह्याला बेलण्याने लाटून घ्यायचं आहे। तुम्ही देठ काढून नंतर अशा रीतीने लाटून घ्या, म्हणजे छान अशा वडे वळण्यात म्हणजे गोल करण्यात सोपं जातं। आता आपण ह्यावर तयार केला बेसनचा घोळ लावून घ्यायचा आहे। अशा रीतीने व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायचं आहे। जास्तही बेसन लावायचं नाही, नाहीतर आळूच्या पानाची चव येत नाही। असं एक एक करत मी 3 ते 4 पानं एका ह्याच्यावर लावलेली आहे। आता हे पान सरळ होतं, दुसरं पान आपण त्यावर उलटं ठेवायचं आहे, म्हणजे दुसरी खालची बाजू वर ठेवायची आणि वरची बाजू खाली ठेवायची। अशा रीतीने तुम्ही बघू शकता। आता ह्याला सुद्धा बेसनचा घोळ लावून घ्यायचा आहे। असं एक एक करत मी 4 पानांना बेसनचा घोळ लावून घेतलेला आहे। आता हे अशा पद्धतीने आपण त्याला फोल्ड करायचं आहे, व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे। हे पहा, हळूवारपणे करा। आता शेवटची बाजू चिकटवण्यासाठी आपण इथे ह्यामध्ये बेसन लावून घ्यायचं आहे, अशा रीतीने। तर तयार झाला आहे। हे पहा मंडळी, छान अशी मोठीच्या मोठी आळूची वडी तयार होईल याच्यापासून। आता उकडीच्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तयार केलेल्या वड्या ठेवायच्या आहेत। इथे मी ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता आपण हे तयार केलेलं वड्याचं चाळण यामध्ये ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून हाय फ्लेमवर 10 ते 12 मिनिटं वड्या शिजू द्यायच्या आहेत। 10 ते 12 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान अशा वड्या टम्म फुगलेल्या आहेत आणि शिजूनही तयार झाले आहेत। हे पहा मंडळी, आता हे थंड करून घ्यायचे आहेत। थंड केल्यानंतर आपण कट करून पाहूया। मी पूर्णपणे थंड केल्या नाही आहेत, मला उशीर होत होता म्हणून मी लगेचच कट केले आहेत, पण तुम्ही बघू शकता किती छान अशी लेअरिंग आलेली आहे। हे अशा पद्धतीने तुम्ही त्या कट करून घ्यायच्या आहेत। तुमच्या आवडीनुसार जाडसर पातळ तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या तुम्ही कट करून घ्यायच्या आहे। कट करून झाल्यानंतर कोणाला तळून आवडते, कोणाला परतून आवडते, तर आपण आज तळून करणार आहोत।
तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि एक एक करून त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहेत। वड्या सोडल्या आपण त्याला उलथानं वगैरे लावायचं नाही। अगदी थोड्याशा लालसर झाल्यानंतर आपण त्याला पलटी करायचं आहे, जेणेकरून वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर उघडणार नाहीत, म्हणजे खुलणार नाहीत, नाहीतर वड्या सगळ्या वेगवेगळ्या होऊन जातात। छान अशा लालसर कुरकुरीत झाल्या की आपण त्या काढून घ्यायच्या आहेत। अगदी 4 ते 5 मिनिटं छान अशा कुरकुरीत होतात। हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता जवळून किती छान अशा लालसर झालेल्या आहेत। तर मंडळी तयार आहेत आपल्या मस्त अशा खमंग खुशखुशीत कुरकुरीत आळूच्या वड्या। आहे की नाही मस्त आणि सोपी रेसिपी। ह्या श्रावणात मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्की कळवा। आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप थँक्यू।